नमस्कार. CTET परीक्षेला आता अगदी थोडेच दिवस शिल्लक आहेत आणि तुम्हाला माहिती आहे या शेवटच्या क्षणांमध्ये एक योग्य स्ट्रॅटेजी असणं खूप खूप महत्त्वाचं ठरतं. चला तर मग तयारीला एक फायनल टच देण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पटकन बघूया. बघा, परीक्षेचं गणित तसं सोपं दिसतं, नाही का? 150 प्रश्न आणि 150 मिनिटं. म्हणजे काय, तर प्रत्येक प्रश्नासाठी बरोबर 1 मिनिट. पण खरा खेळ इथेच तर आहे. हा वेळेचा खेळ आहे आणि ही वेळ कशी वापरायची याचीच योग्य रणनीती ठरवते की कोण इतरांपेक्षा पुढे जाणार. ओके, तर आज आपण या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर फोकस करणार आहोत. परीक्षा केंद्रावर काय न्यायचं, 150 मिनिटांचा आपला गेम प्लॅन काय असेल, सुरुवात कशी करायची, कोणत्या चुका टाळायच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मानसिकता कशी ठेवायची. हाच आहे आपला परीक्षेच्या दिवसाचा सक्सेस प्लॅन. चला सुरू करूया. बरं, तर सगळ्यात पहिली गोष्ट परीक्षा केंद्र. सगळी सुरुवात येथूनच होते. तिथे एकदम शांतपणे आणि पूर्ण तयारीने पोहोचणं हेच आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. चला बघूया ही शेवटच्या मिनिटांची धावपळ टाळण्यासाठी सोबत काय काय ठेवायचं आहे. इथे नीट बघा. ॲडमिट कार्ड, एक फोटो आयडी आणि पेन ह्या तर अगदी आवश्यक गोष्टी आहेतच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घड्याळ किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अजिबात चालणार नाही. आणि वेळेचं काय, अशी काळजी करू नका, कारण वर्गात घड्याळ असतंच. ही गोष्ट कदाचित छोटी वाटेल, पण विश्वास ठेवा, खूपच महत्त्वाची आहे. वेळेवर पोहोचलो की नाही की मन एकदम शांत राहतं, मग पूर्णपणे परीक्षेवर कॉन्सन्ट्रेट करता येतं. म्हणून शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळायची असेल तर जरा लवकरच पोहोचा. चला आता वळूया त्या टॉपिककडे जो बऱ्याच जणांना थोडा अवघड वाटतो, आणि तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट. पण ऐका, याकडे एक मोठं चॅलेंज म्हणून बघू नका, याला एक खेळ समजा. असा खेळ जो आपण योग्य स्ट्रॅटेजीने अगदी आरामात जिंकू शकतो. हे बघा, समीकरण अगदी सरळ आहे. 150 प्रश्न आहेत आणि आपल्याकडे 150 मिनिटं आहेत. म्हणजे सरळ हिशोब. प्रत्येक प्रश्नासाठी साधारणपणे 1 मिनिट मिळतोय आणि याच वेळेच्या चौकटीत राहणं हेच तर आपलं सगळ्यात मोठं काम आहे. मग हे 150 मिनिटांचं काय करायचं? सोपं आहे. आपण त्याला 5 भागांमध्ये वाटून घेऊया. परीक्षेमधल्या प्रत्येक सेक्शनसाठी आपण 30 मिनिटं बाजूला ठेवू. असं केलं की काय होईल? कोणताही सेक्शन सुटणार नाही आणि प्रत्येक विषयाला आपण बरोबर न्याय देऊ शकू. आता प्रत्येक सेक्शनसाठी ही 2 स्टेपची प्रोसेस फॉलो करायची. पहिल्या 25 मिनिटात त्या सेक्शनचे सगळे प्रश्न सोडून घ्यायचे आणि मग उरलेल्या 5 मिनिटात अगदी शांतपणे, काळजीपूर्वक OMR शीटमधले बबल्स भरायचे. ही पद्धत खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. नक्की ट्राय करा. आणि हो, ही एक खूपच महत्त्वाची टीप आहे. काही जण काय करतात, सगळ्यात शेवटी एकदम OMR शीट भरायला घेतात. पण तसं अजिबात करू नका, कारण वेळेच्या प्रेशरमध्ये एक जरी चूक झाली ना की पुढचा अख्खा क्रम चुकू शकतो. म्हणून सगळ्यात सेफ काय, तर प्रत्येक सेक्शननंतर OMR शीट भरून टाकायची. आता पुढचा मुद्दा, पेपरची सुरुवात. अहो, पेपरची सुरुवात कशी होते ना, यावरच आपला पुढचा सगळा कॉन्फिडन्स टिकून असतो. म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आहे. चला तर बघूया सुरुवात करायचा बेस्ट मार्ग कोणता आहे. बघा, बरेच एक्सपर्ट्स काय सांगतात की सुरुवात CDP म्हणजेच बाल विकास आणि शिक्षणशास्त्र या सेक्शनपासून करा. का? कारण हा सेक्शन ना हाय स्कोरिंग असतो, उत्तरं पटापट मिळतात आणि त्यामुळे सुरुवातीलाच एक मस्त कॉन्फिडन्स येतो. आणि एकदा का हा सेक्शन झाला की लगेच आपला जो सगळ्यात स्ट्रॉंग विषय आहे तो हातात घ्यायचा. आणि हा तर CTET परीक्षेचा मूळ मंत्रच आहे असं समजा. पेडागॉजीचा म्हणजे शिक्षणशास्त्राचा कोणताही प्रश्न सोडवताना फक्त एकच विचार करायचा की एका मुलाच्या दृष्टीने सर्वात चांगलं काय आहे, त्याला सेंटरमध्ये ठेवा. हा एकच विचार तुम्हाला बरोबर उत्तरापर्यंत घेऊन जाईल. ओके, आता जरा त्या 2 मोठ्या चुकांबद्दल बोलूया, ज्या चुकांमुळे अनेक हुशार मुलामुलींचं सुद्धा खूप मोठं नुकसान होतं. ह्या चुका आपल्याला टाळायच्याच आहेत, काहीही करून. पहिली चूक, OMR शीट. ही भरताना प्रचंड काळजी घ्या. रोल नंबर किंवा बाकी माहिती भरताना एक छोटीशी जरी चूक झाली ना तर ती सुधारता येत नाही आणि यामुळे थेट आपला निकाल थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे इथे अजिबात घाई करायची नाही. आणि दुसरी मोठी चूक, हा आकडा बघा, 60. लँग्वेजच्या सेक्शन निवडताना किंवा सोडवताना एक चूक झाली की थेट 60 मार्कांचा फटका बसू शकतो. हा एक असा ट्रॅप आहे की ज्यात खूप जण नकळतपणे अडकता. हे अगदी नीट लक्षात ठेवा. वाटल्यास याचा एक स्क्रीनशॉटच काढून ठेवा.
जर भाषा 1 निवडली असेल तर फक्त आणि फक्त प्रश्न क्रमांक 91 ते 120 सोडवायचे आहेत आणि जर भाषा 2 निवडली असेल तर प्रश्न क्रमांक 121 ते 150 सोडवायचे आहेत. ही एक छोटीशी चूक आणि सरळ 60 गुण गेले. त्यामुळे इथे खूप जास्त काळजी घ्यायची आहे. आता येतोय आपल्या स्ट्रॅटेजीचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा भाग, आणि तो म्हणजे आपला माइंडसेट. कारण शेवटी आपला ॲटिट्यूड कसा आहे यावरच सगळं अवलंबून असतं. योग्य ॲटिट्यूड असेल तर परीक्षेच्या वेळेस येणारं कोणतंही प्रेशर आपण हँडल करू शकतो. आणि हा तर या परीक्षेचा गोल्डन रूल आहे. हा नियमच आपली फायनल स्ट्रॅटेजी ठरवणार आहे. तो नियम काय आहे तर सीटीईटी परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे प्रश्न सोडवला तर 0 मार्क, पण चुकीचं उत्तर दिलं तरी मार्क कापले जाणार नाहीत. याचा अर्थ काय होतो? याचा सरळ अर्थ आहे की आपल्याला एकही प्रश्न सोडवायचा नाहीये. पूर्णच्या पूर्ण 150 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. अगदी एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं तरी आपल्या अंदाजानुसार जो बेस्ट ऑप्शन वाटतोय तो निवडाच, पण प्रश्न कोरा सोडून येण्याची चूक मात्र अजिबात करू नका. आणि शेवटी फक्त एकच गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा. आपण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आता फक्त शांत डोक्यानं आणि पूर्ण कॉन्फिडन्सनं आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.